हाय फ्रेंड्स, मुक्तल जोशी. आजच्या लेक्चरमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये लिपिक पदाची जी जाहिरात आलेली आहे, तर त्यासाठी क्लर्क PYQ गणितावर आधारित 20 प्रश्न पाहणार आहोत. आणि हे सगळेच्या सगळे प्रश्न ॲक्च्युअलमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं घेतलेल्या पेपरमधील आहेत. मी काढलेले प्रश्न नाहीत, तर मुंबई उच्च न्यायालयानं जो क्लर्कचा पेपर घेतलेला आहे औरंगाबाद खंडपीठासाठी, तर त्या पेपरमधील प्रश्न आहेत. आणि असेच प्रश्न तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. त्यामुळे अतिशय महत्त्वाचं असं लेक्चर आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि याच्या अगोदरचे मी इंग्लिश ग्रामर असेल, मराठी व्याकरण आहे, GK, कॉम्प्युटर, बुद्धिमत्ता, गणित यांचे झालेले बरेचसे पेपर अपलोड केलेले आहेत. तर ते झालेले व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील, तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. त्यामध्ये न्यायालय भरतीची प्लेलिस्ट आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ पाहता येतील. आणि जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल, तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाणार आहेत, तसं सगळं काही छानपैकी शिकवलेलं आहे. निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. आणि फी फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी आहे त्याची. चला तर मग आता आपण पहिला प्रश्न पाहूयात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न पाहता, पहिला प्रश्न, एक मिनिट मी पेन सिलेक्ट करतो. पहिला प्रश्न जर आपण विचारात घेतला, तर काय दिलेला आहे प्रश्न आपल्याला? प्रश्न असा आहे, पहा, 47.07 छेद 1000 बरोबर किती, असा तो प्रश्न आहे. मग आता कोणत्याही संख्येला जर 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 यासारख्या संख्यांनी भाग देणं म्हणजे काय माहिती आहे का? तर एक वर जेवढे शून्य असतील ना, तेवढे घरं दशांश चिन्ह डावीकडे सरकवणे, ही डावी बाजू असते. आणि गुणाकारामध्ये ही उजवी बाजू असते. तर आपल्याला डावीकडे सरकायचं आहे. किती घरं? एक वर 3 शून्य आहेत, म्हणून हे जे दशांश चिन्ह आहे, हे 3 घरं डावीकडे सरकवलं. पण इथं 47 हे 2च घरं आहेत. मग एक घर तयार करण्यासाठी शून्य लिहावं लागेल. आणि मग ते उत्तर येणार आहे, पहा, 0.04707. किती नंबरचा ऑप्शन आहे आपला? डी हे त्याचं उत्तर आहे. 0.04707 हे आपलं उत्तर आहे. पहा, इतकं सोपं आहे. आणि असेच ॲक्च्युअलमध्ये हा पेपर 2019 मध्ये औरंगाबाद खंडपीठामध्ये झालेला पेपर आहे बरं का. मी काढलेला पेपर नाही, परत सांगतोय. औरंगाबाद खंडपीठामध्ये ॲक्च्युअलमध्ये झालेल्या पेपरमधील प्रश्न आपण पाहत आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, पहा, द सिक्वेन्स ऑफ रूट ऑफ 16 इज, सॉरी, द स्क्वेअर आहे, सिक्वेन्स नाही, स्क्वेअर. स्क्वेअर म्हणजे काय? वर्ग. द स्क्वेअर रूट ऑफ 16 इज म्हणजे 16चं वर्गमूळ किती? स्क्वेअर रूट याचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? वर्गमूळ होतो. त्यावेळेला ना, म्हणजे 2024 पर्यंत क्लर्कचा पेपर फक्त इंग्लिश भाषेमध्ये यायचा, पण आता इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये येतो 2025 पासून. तर स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ. द स्क्वेअर रूट ऑफ 16 इज, 16चं वर्गमूळ किती आहे? 4 आहे. तर सी हे त्याचं उत्तर आहे, 4. सर्वांना माहिती आहे 16चं वर्गमूळ किती आहे? 4 आहे. त्याच्या पुढे आता तिसरा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न आहे, पहा, प्राइस ऑफ अ मोबाईल हँडसेट वाज डिस्प्लेड बाय इन्क्रीजिंग 40%. हे प्रेझेंट नाही, पर्सेंट आहे. काय आहे ते? पर्सेंट फ्रॉम इट्स परचेस प्राइस. म्हणजे काय? त्याची जी खरेदी किंमत आहे एका मोबाईलची, त्या खरेदी किमतीपेक्षा त्याची प्राइस 40% जास्त दाखवलेली आहे. इट वॉज सोल्ड बाय ऑफरिंग 20% डिस्काउंट ॲट डिस्प्ले प्राइस. म्हणजे जी छापील किंमत आहे ती 40% वाढवलेली आहे खरेदी किमतीपेक्षा. मग त्या छापील किमतीवर 20% सूट दिली आणि तो मोबाईल विकला. तर व्हॉट इज द प्रॉफिट अर्न बाय द शॉपकीपर इन टर्म ऑफ पर्सेंटेज. तर त्या दुकानदाराला किती टक्के नफा झाला? म्हणजे तुम्हाला सांगतो, पहा, एका दुकानदाराने काय केलं, जी काही खरेदी किंमत आहे त्यामध्ये 40% वाढ केली आणि छापील किंमत तयार केली. आणि त्या छापील किमतीवर 20% सूट देऊन तो मोबाईल विकला. तर दुकानदाराला किती टक्के नफा झाला? आता अशा उदाहरणांमध्ये आपल्याला खरेदी किंमत दिलेली आहे, त्या ठिकाणी नाही दिलेली. मग खरेदी किंमत आपण समजा 100 रुपये मानू. 100 रुपये काय आपली खरेदी किंमत आहे. मग 100चे 40% वाढ केली, तर 100चे 40% म्हणजे किती येतात? 40च येतात. म्हणजे या 40 100 मध्ये मिसळले तर छापील किंमत किती होणार आहे? 140 होणार आहे. म्हणजे खरेदी किंमत 100 रुपये आहे, 40 रुपयानं किंमत वाढवली. मग 100चे 40% म्हणजे 40 झाले. मग 100 अधिक 40 केलं तर 140 ही आपली छापील किंमत झाली.
या 140 वर 20% सूट दिला, मग 140 चे 20% म्हणजे 20/100. मग हा शून्य टटला, हा शून्य टटला, 14 2 किती आलं? 28. आता सूट दिली म्हणजे काय झालं? कमी किमतीला वस्तू विकली. मग 140 रुपयावर 28 रुपये सूट दिली. मग हे जर वजाबाकी केलं तर ती वस्तू किती रुपयाला विकली? 112 रुपयाला. मूळ किंमत किती आहे? 100 रुपये. आणि विकली केवढ्याला? 112 रुपये. मग नफा किती झालेला आहे? तर 12 रुपये झाला की नाही? 112 वजा 100 केलं म्हणजे नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. ते किती आलं? 12 रुपये. मग 100ला 12 म्हणजे शेकडा नफा किती झालेला आहे? 12 झालेला आहे, किंवा 12% नफा त्या दुकानदाराला झालेला आहे. किती सोपं होतं, विदाऊट फॉर्म्युल्याचं सोडवता येतं. त्याच्या पुढे पाहता इफ काय म्हटलेलं आहे आपल्याला? इफ प्राइस ऑफ 16 चेअर्स इज RS 1680, म्हणजे 16 खुर्च्यांची किंमत जर 1680 रुपये असेल, देन व्हॉट इज द प्राइस ऑफ 1 चेअर, तर एका खुर्चीची किंमत किती रुपये आहे? कसं सोडायचं आपल्याला हे माहिती आहे का? तर 1680 भागिले 16. आता बरेच जण असं ठरतील 16 × 16, 16 × 85 आणि 15च उत्तर देतील, पण तसं नसतं. 16 × 16, 16 × 16. आता हे 8ला 16ने भाग जातो का? नाही जात. मग 8 खाले घ्या आणि हा शून्य खाले घेण्यासाठी इथे शून्य आपल्याला द्यावं लागेल आणि मग 16 × 85 आणि उत्तर किती आले? 105. फसवा प्रश्न आहे. बरेच जण 15च उत्तर याचं काढणार आहे, 90% मुलं, पण याचं उत्तर किती आहे? 105 आहे. समजते? सी हे त्याचं उत्तर आहे, 105. त्याच्या पुढे पाहता पाचवा प्रश्न आहे 6/8 अधिक 10/8 अधिक 16/8 बरोबर किती? आता हे कसं सोडवायचं? थेट समान असेल तर फक्त अंशस्थानी असलेल्या संख्यांची बेरीज करायची आणि छेद आहे तसाच लिहायचा. मग 10 × 6 16, 16 × 16 32, 32/8 पर्यायामध्ये आहे का? 32/8 आहे ना? बी तुमचं उत्तर आहे. पण पर्यायामध्ये जर 32/8 नसतं तर काय उत्तर आलं असतं याचं माहिती आहे का? 8 × 8, 8 चोट 32, 4/1 म्हणजे 4. 4 सुद्धा याचं उत्तर आहे. पर्यायामध्ये जर नुसतं 4 असतं तर 4 उत्तर आलं असतं, पण 32/8 आहे, तर बी हे तुमचं उत्तर आहे, 32/8. सोपं आहे की नाही? चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे, आता पहा. त्याच्या पुढचा प्रश्न पाहायच्या आधी काही सेकंद माझी जाहिरात, की जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. फक्त 200 + GST इतक्या कमी फीमध्ये हे ई बुक मिळते. याच्यातून लिपिक आणि शिपाई दोन्ही परीक्षांची प्रॉपर तयारी होणार आहे. संपूर्ण सिलेबस म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना हा शिपाईचा सिलेबस सगळा दिलेला आहे. प्लस लिपिकचा जो सिलेबस आहे आपला, जी के सोडून मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, कॉम्प्युटर, त्या सगळ्यांची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. प्लस क्लर्कचे 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत आणि पिऊनचे साधारणपणे 49 ते 50 टॉपिक वाईज पेपर दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. परिपूर्ण असं हे ई बुक आहे. आणि जर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर ई बुक वेगळे घ्यायची तुम्हाला आवश्यकता नाही. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता आपण. 37 नंबरचा प्रश्न, 36 नंबरचा प्रश्न सुरू आहे आपला. प्रश्न असा आहे, 2 laborers complete a job work in 10 days by working 6 hours a day. How many 4 laborers will require to complete the work by working 12 hours a day? आता हे सोपं आहे पहा. टाळव ट्रामचं उदाहरण आहे, ॲडव्हान्स लेवलचं. या ठिकाणी ट्राम समान आहे म्हणजे हे समचलनाचं उदाहरण आहे. मग 2 laborers कंप्लीट, 2 लेबर म्हणजे इथं 2 गुणिले अ जॉब, त्याचा विचार करायचा नाही, इन 10 days किती दिवसांमध्ये? 10 दिवसांमध्ये. किती तास काम करतायत? 6 तास गुणिले 6. आता हा पहिला भाग झाला. 2 गुणिले 10 गुणिले 6. हाऊ मेनी 4 लेबर्स, नंतर किती लेबर्स आहेत? 4. किती तास काम करतायत? 12 दिवस 12 तास काम करतायत. तर किती दिवसांमध्ये पूर्ण करतील? म्हणजे आपल्याला D2 काय करायचं आहे? काढायचं आहे. D1 10 आहे. समजलंय? मग आता हे जर आपण सोडवलं तर कसं होणार आहे? 6 × 6, 6 2 12, 2 2 कटले, 10/4 केलं, म्हणून D2 बरोबर 10/4 जर आपण केलं तर 4 × 4, 4 2 8, 2ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह, 20 झाले, 4 पंचे 20, 2.5. 2.5 म्हणजे 2.1/2. 2.5ला कसं लिहिता येतं? 2.1/2 असं लिहिता येतं. तर डी हे त्याचं उत्तर आहे, 2.1/2. समजते?
चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. पुढचा प्रश्न आहे पहा, ए बरोबर बी सॉरी ए बरोबर 2 बी बरोबर -3 देन 4 वजा 3 बी बरोबर किती. आता इथं फक्त किंमत ठेवा 4. एची किंमत किती आहे 2 म्हणून 4 गुणिले 2 वजा 3 बीची किंमत किती आहे -3 बरोबर किती. मग आता 4 दोन्ही 8. इथं पहा हे वजा आहे, वजा 2 ऋण संख्यांचा गुणाकार नेहमी काय असतो धन संख्या असतो. 3 क्रीट 9 8 9 किती होणार आहे 17. हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे ए हे तुमचं उत्तर आहे 17. सोपं आहे की नाही. पदावलीचे जर छोटे छोटे नियम तुम्हाला माहिती असतील ना तर याचं उत्तर देणं सोपं होतं. आता 8वा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. आणि प्रश्न आहे प्रश्न काय आपल्याला दिलेला आहे ते पहा. एक मिनिट हा. प्रश्न आहे पहा. इफ सम ऑफ एजेस ऑफ अमर सतीश अँड अविनाश इज 80 इयर्स. म्हणजे अमर सतीश आणि अविनाश यांच्या वयांची बेरीज किती आहे 80 वर्षे आहे. देन व्हॉट मे बी द सम ऑफ देअर एज प्रायव्हर टू द 3 इयर्स. म्हणजे काय 3 वर्ष म्हणजे आज अमर सतीश आणि अविनाश यांच्या आजच्या वयाची बेरीज 80 वर्षे आहे. तर 3 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती. आता 3 वर्षांपूर्वी अमर 3 वर्षांनी लहान होणार आहे, सतीश 3 वर्षांनी लहान होणार आहे आणि अविनाश सुद्धा 3 वर्षांनी लहान होणार आहे. 3 आणि 3 6 आणि 3 9 म्हणजे 9 वर्षांवर कमी होणार आहे की नाही. मग 80 वजा 9 जर केलं तर उत्तर काय येतं 71 वर्षे 71 इयर्स. हे तुमचं उत्तर आहे. समजतंय. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे पहा. विविध परिमाणे व मापन या टॉपिकवरचा हा प्रश्न आहे. 0.003 क्विंटल ऑफ व्हीट इज ग्रॅम ऑफ व्हीट. याचा सरळ सरळ अर्थ काय माहिती आहे का 0.003 क्विंटल म्हणजे किती ग्रॅम. आता एक लक्षात ठेवायचं 1 क्विंटल बरोबर 1 लाख ग्रॅम हे लक्षात ठेवा. 1 क्विंटल बरोबर 1 लाख ग्रॅम. समजले. मग हे जे 0.003 आहेत त्याला 1 लाखने काय करायचं आपल्याला गुणायचं आहे. काय करायचं आहे गुणायचं आहे. समजते. मग आता हे 3 घरं आहेत हे 3 इथं कटतील बरोबर आहे. मग राहिलं काय हे 3 येतं म्हणजे 3 वर 2 शून्य द्यावे लागतील आणि 300 ग्रॅम हे तुमचं उत्तर आहे. किती ग्रॅम 300 ग्रॅम. किती नंबरचं ऑप्शन आहे सी हे तुमचं उत्तर आहे. समजलं. आता 3 शून्य का कटले तर हे जे काय असतं मी तुम्हाला सांगतो. दशांश अपूर्णांकाला जर 10 100 1000 10000 1 लाख यासारख्या संख्यांनी गुणलं तर 1 वर जेवढे शून्य असतील ना तेवढे घरं दशांश चिन्ह उजवीकडे सरकवायचं. मग आता इथं किती 1 वर किती शून्य आहेत 1 2 3 4 5. मग हे दशांश चिन्ह उजवीकडे म्हणजे इकडे 5 घरं सोडवा. मग हे पहिलं दुसरं तिसरं पुढे 4 आणि 5 काहीच नाही म्हणजे तिथे शून्य द्यावेच लागतात. मग हे उत्तर काय येते 0 0 300 आणि दशांश चिन्ह इथं आलं. मग या संख्येलाच आपण कसं लिहितो तर 300 लिहितो की नाही याचाच अर्थ 300 होतो. समजलं आता. म्हणून याचं उत्तर काय आहे 300 आहे. चला 10वा प्रश्न आपण आता पाहूयात. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसंच विठ्ठल जोशी टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. टेलिग्राम चॅनलला अपडेट मिळत असतात. प्रिंटिंग ऑफ 1 पेज टेक 1 मिनिट 15 सेकंड. हाऊ मेनी पेजेस कॅन बी प्रिंटेड इन 3 hours. याचा अर्थ काय माहिती आहे का की 1 पेज जर तुम्हाला प्रिंट करायचा असेल तर 1 मिनिट 15 सेकंद इतका वेळ लागतो. तर 3 तासांमध्ये किती पेजेस प्रिंट होतील. आता सर्वात आधी ना याचं रूपांतर सेकंदांमध्ये करा. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद अधिक हे 15 सेकंद म्हणजे ते किती झालेलं आहे 60 आणि 15 75 सेकंद झालेलं आहे. त्याच्यानंतर हे जे 3 तास आहेत याचं रूपांतर सेकंदामध्ये करा. एका तासामध्ये 3600 सेकंद असतात. मग 3600 गुणिले 3 तास केलं तर हे शून्य शेवटी आपण लिहू. 3 6 क्रीट 1800 8 हातचा आला 1 3 क्रीट 9 आणि 10 10800 आलं ते. मग हे 10800 काय झालेले आहेत सेकंद. मग आता या 10800 ला 75 ने भाग द्या. मग 10800 भागिले 75. आता डायरेक्ट 25 ने भाग जातो पहा. 25 क्रीट 75 या ठिकाणी 25 चोट 100. 25 चोट किती झाले 100 झाले.
108 मधून 100 गेले तर 8 राहिले, 80 झाले, 25 त्रिक 75, 80 मधून 75 गेले राहिले 5, 50 झाले, 25 दोन्ही 50. आता 4 आणि 3 7 आणि 2 9 म्हणजे 3 ने भाग जातो, 3 येतं 3, 3 येतं 3, त्याच्यानंतर इथं 8 राहिला, 3 चोट 12, 13 मधून 12 गेले राहिला 1, 3 चोट 12, 144 तुमचं उत्तर आहे. डी हे तुमचं उत्तर आहे की 3 तासामध्ये किती पेजेस छापले जातील? 144 पेजेस छापले जातील. त्याच्या जर तुम्हाला माझ्याकडून गणित शिकायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. हे सगळे कोर्स विठ्ठल जोशी ॲपमध्ये सरळ सेवा भरतीमध्ये आहेत. याचा कालावधी 1 वर्ष आहे. मूळ फी 600 रुपये आहे, पण 3 दिवसांसाठी फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल आणि सर्व स्पर्धा परीक्षांचं गणित यामधनं तुमचं कव्हर होणार आहे. सर्व स्पर्धा परीक्षांचं बेसिक, मीडियम, ॲडव्हान्स सगळं छान शिकवलेलं आहे. पण जर तुम्ही रेकॉर्डेड हुडो कोर्स घेतला, कोणता हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घेतला असेल तर हे गणिताचा सेपरेट कोर्स तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाही, हे पण लक्षात असू द्या. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. 41 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल आणि प्रश्न आहे पहा. या ठिकाणी पहा प्रश्न असा आहे, एकच मिनिट द्या. पहा या ठिकाणी आशा वॉज 25 इयर्स वर्ड 12 इयर्स बॅक, म्हणजे काय 12 वर्षांपूर्वी आशाचं वय किती होतं? 25 वर्षे होतं. आफ्टर हाऊ मेनी इयर्स हर एज विल बी 63 इयर्स, तर अजून किती वर्षानंतर तिचं वय 63 वर्षे होणार आहे. आता मला सांगा 12 वर्षांपूर्वी आशाचं वय 25 वर्ष होतं, मग आशाचं आजचं वय किती होणार आहे? तर आजचे वय कोणाचे? आशाचे. आजचे वय बरोबर 25 अधिक 12, या दोन्हीची बेरीज किती केली तर काय येते? 37 वर्ष येते. आता आपल्याला विचारले काय किती वर्षानंतर तिचं वय 63 वर्षे होणार आहे. मग या 63 मधून 37 वजा करा ना, 63 वजा 37 करा. 13 मधून 7 गेले राहिले 6, इथं 4 झाले, 6 मधून 4 गेले राहिले 2, 26 वर्षानंतर तिचं वय 63 वर्षे होणार आहे. सी तुमचं उत्तर आहे. किती वर्षानंतर? 26 वर्षानंतर 63 वर्षे वय होणार आहे. समजतंय? चला खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगत आहे बरं का. द डिफरन्स बिटवीन लार्जेस्ट 4 डिजिट नंबर, म्हणजे सगळ्यात मोठी 4 अंकी संख्या, अँड स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, म्हणजे सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या याच्यातील फरक किती? काय म्हटलेलं आहे? सर्वात मोठी 4 अंकी संख्या आणि सर्वात लहान 3 अंकी संख्या यातील फरक किती? आता फरक सर्वात मोठी 4 अंकी संख्या कशी काढायची? तर मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये सगळे अंक 9 असतात. मग जितकी आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारलेली आहे तितक्या वेळा 9 लिहायचं. मग आपल्याला 4 आणखी मोठ्यात मोठी संख्या विचारली की नाही, मग 4 वेळा 9 लिहा. पुढे काय दिलं आपल्याला? स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, म्हणजे लहानात लहान 3 अंकी संख्या. लहानात लहान संख्येमध्ये सर्वात डावीकडे 8 हा अंक असतो आणि उर्वरित सगळे अंक 0 असतात. मग 3 अंकी संख्या आहे, सर्वात डावीकडे 8 लिहा, उर्वरित 2 अंक 0 झाले. मग आता यांच्यातील फरक विचारले आपल्याला. डिफरन्स म्हणजे फरक म्हणजेच वजाबाकी. मग 9 मधून 0 गेले राहिले 9, 9 मधून 0 गेले राहिले 9, 9 मधून 1 गेला राहिला 8 आणि 9 ला 9, 9899. किती नंबरचा ऑप्शन आहे? 9899. ए हे तुमचं उत्तर आहे. 9899 हे तुमचं उत्तर येतंय. चला त्याच्या पुढे आता विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज डिव्हिजिबल बाय 9, म्हणजे खालीलपैकी कोणती संख्या आहे की ज्या संख्येला 9 ने निषेधात जातो. आता 9 ची कसोटी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. पहा डिव्हिजिबिलिटी ऑफ 9, 9 ची कसोटी काय? 9 ची कसोटी ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने निषेधात जातो त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 9 ने निषेधात जातो. मग अंकांची बेरीज करून पहा. 7 आणि 5 12, 12 आणि 3 15, 15 आणि 2 17, 17 आणि 4 21, 21 आणि 5 26, 26 आणि 8 किती येतात? 34 येतात. 34 ला 9 ने भाग जातो का? नाही. पुढे 6 आणि 8 14, 14 आणि 15, 15 आणि 2 17, 17 आणि 3 17 आणि 3 20, 20 आणि 4 24, 24 आणि 8 किती होतात? 32 होतात. 32 ला भाग जातो का? नाही जात, म्हणजे ही पण नाही. 9 ने. मग पुढे पहा तिसरी संख्या पहा. आता तिसरा पर्याय 6 आणि 2 8, 8 आणि 3 11, 18 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 8 किती होतात? 28, 28 आणि 8 किती होतात? 28 आणि 8 ते येतात 36.
36 ला 9 ने भाग जातो का? जातो ना. 9 चोट 36 म्हणजे 36 भागिले 9 जर केलं तर 9 चोट 36 म्हणजे हीच ती संख्या आहे ज्या संख्येला 9 ने भाग जातो. समजले? 9 चोट 36. तर या म्हणजे सी हे त्याचं उत्तर आहे. समजतंय सर्वांना? अशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं तुम्ही उत्तरं काढू शकता. पुढे पहा 44 नंबरचा प्रश्न आहे आता. A car can finish a certain journey in 10 hours at speed of 48 km/h. म्हणजे एक कार अशी आहे 48 किलोमीटर प्रति तास वेगाने एक अंतर 10 तासांमध्ये पार करते. इन ऑर्डर टू ट्रॅव्हल सेम डिस्टन्स इन 8 hours फाइंड द स्पीड ऑफ द कार दॅट मस्ट बी इन्क्रीज. म्हणजे मी तुम्हाला सोप्या मराठीमध्ये सांगतो पहा. एक कार 48 किलोमीटर प्रति तास वेगाने एक अंतर 10 तासांमध्ये पार करते. तेच अंतर जर त्या कारला 8 तासांमध्ये पार करायचं असेल तर त्या कारचा वेग कितीने वाढवला पाहिजे? वाढवला पाहिजे असं विचारले बरं का. इथं मुलं फसतात. तर पहा कसं सोडायचं माहिती आहे का? जर 10 तास लागलेत आणि कारची स्पीड 48 किलोमीटर प्रति तास आहे तर ते अंतर किती झालं माहिती आहे का? अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असा तो फॉर्म्युला आहे. मग अंतर बरोबर 10 गुणिले 48 केलं तर किती आलं ते? 480 किलोमीटर. म्हणजे एकूण अंतर आपल्याला सापडलेलं आहे 480 किलोमीटर. मग आता हे 480 किलोमीटर अंतर जर 8 तासांमध्ये पूर्ण करायचं असेल तर वेग किती ठेवावा लागेल? तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ. मग आता इथं वेग बरोबर अंतर आहे 480 आणि वेळ आहे 8. मग 8 हे तर 8 8 सठ 48 म्हणजे किती वेग ठेवायला पाहिजे? 60 किलोमीटर पर आवर. आणि परीक्षेमध्ये मुलं बी उत्तर लिहून टाकतात 60 किलोमीटर पर आवर. पण विचारले काय? वेग कितीने वाढवला पाहिजे? सुरुवातीला वेग किती होता? 48. नंतर किती झालाय? 60. मग कितीने वाढवला पाहिजे? 60 वजा 48 केलं तर 12 ने येतो की नाही? तर 12 किलोमीटर पर आवरने वेग काय करावा लागेल? वाढवावा लागेल. आणि हे तुमचं उत्तर आहे. 12 किलोमीटर प्रति तासने वेग वाढवावा लागेल. समजते प्रश्न कसा फिरवला होता ते? चला त्याच्या पुढे पहा आता. पुढचा प्रश्न आहे. इफ 25 इज रिटर्न 25 टाइम्स अँड ॲडेड देन व्हॉट विल बी द सम. म्हणजे काय? 25 ही संख्या 25 वेळा लिहून जर त्यांची बेरीज केली तर कोणती संख्या मिळेल? मग आता कोणतीही संख्या त्या संख्येवर इतकीच जर लिहून बेरीज केली ना म्हणजे त्या संख्येचा वर्ग असतो. मग 25 चा वर्ग किती आहे? तर 25 चा वर्ग आहे 625. म्हणजे कोणतीही संख्या त्या संख्ये इतक्या वेळात घेऊन जर बेरीज केली तर त्या संख्येचा वर्ग मिळत असतो. मग 25 ही संख्या 25 वेळा लिहून जर त्याची बेरीज केली तर 25 चा वर्ग बरोबर 625. डी हे त्याचं उत्तर आहे 625. समजते? अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला माझ्याकडून म्हणजे आता आपला न्यायालय भरतीमध्ये गणितावर 20 प्रश्न येणार आहेत आणि बुद्धिमत्ता चाचणीवर 20 प्रश्न येणार आहेत. मग 40 प्रश्नांची परिपूर्ण तयारी करण्यासाठी जर तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं हवी असतील तर मला 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर गणित बुद्धिमत्ता चाचणी म्हणून म्हणजे किंवा मॅथ्स रिझनिंग बुक म्हणून मेसेज करा. फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. किती रुपयामध्ये? फक्त 450 रुपयामध्ये ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला घरपोच मिळून जातील. आणि मी स्वतः लिहिलेली पुस्तकं आहेत. दुकानावर मिळत नाहीत. मी पोस्टाने पाठवतो. तुम्ही मला ऑर्डर दिली, पेमेंट केलं की 6 ते 7 दिवसात तुमच्या घरी पुस्तकं पोस्टाने येऊन जातात. तुम्ही जो पत्ता देता त्या पत्त्यावर पुस्तकं मिळून जातात. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे. आणि अतिशय छान पुस्तक आहेत बरं का. सगळ्याच परीक्षांना तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. 43 नंबरचा प्रश्न आहे पाहता. विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज निदर प्राईम नॉर कंपोजिट. आता प्राईम म्हणजे काय? तर प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आणि कंपोजिट म्हणजे संयुक्त संख्या. तर खालीलपैकी कोणती संख्या अशी आहे जी मूळ संख्या पण नाही आणि संयुक्त संख्या पण नाही? तर सर्वांना माहिती आहे 1 ही जी संख्या आहे ती मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. 1 ही संयुक्त संख्या मूळ पण नाही आणि संयुक्त संख्या सुद्धा नाही. त्याच्या पुढे पहा आता. विच ऑफ द फॉलोइंग इव्हन नंबर इज प्राईम. इव्हन नंबर म्हणजे समसंख्या. खालीलपैकी कोणती समसंख्या प्राईम नंबर म्हणजे मूळ संख्या आहे? खालीलपैकी कोणती समसंख्या ही मूळ संख्या आहे? आता दिलेल्या याच्यामध्ये 2 ही एकमेव समसंख्या ही काय आहे? मूळ संख्या आहे. 2 ही एकमेव समसंख्या
ही मूळ संख्या आहे, तर सी हे त्याचं उत्तर आहे की 2 ही एकमेव समसंख्या काय आहे, मूळ संख्या आहे. चला त्याच्या पुढे आता प्रश्न पाहूयात. एनी नंबर ऑफ झिरोज आफ्टर द लास्ट डिजिट ऑफ द डेसिमल फ्रॅक्शन, म्हणजे दशांश चिन्हानंतर आलेला जो शेवटचा अंक असतो त्याच्या शेवटी जर तुम्ही शून्य दिला तर काय होईल. म्हणजे आता उदाहरण द्यायचं झालं 7.893. आता याच्या पुढे मी एक शून्य लिहिला तर याची किंमत बदलेल का, नाही बदलेल. अजून एक शून्य दिला, किंमत बदलेल का, नाही बदलत. म्हणजे दशांश चिन्हानंतर लिहिलेल्या अंकांच्या शेवटी कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्यांची किंमत सारखीच असते. म्हणजे पहा, मी तुम्हाला उदाहरण देतो. 7.893 लिहिलं काय, 7.8,930, मुळात हे 8,930 नसतं बरं का, तुम्हाला टळवा म्हणून सांगतोय. 7.89300 लिहिलं काय, या सगळ्यांची किंमत कशी आहे, सारखीच आहे. मग याचं उत्तर काय तर माहिती आहे का, डू नॉट चेंज इट व्हॅल्यू. म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये दशांश चिन्हाच्या शेवटी आलेल्या अंकाच्या उजव्या बाजूला कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्याच्या किमतीमध्ये काही फरक पडत नाही. डी हे त्याचं उत्तर आहे. चला 49 नंबरचा प्रश्न आहे. पर सेंट मीन्स. आता पर सेंट, सेंट म्हणजे 100, पर म्हणजे पैकी, मग पर सेंट म्हणजे काय, प्रत्येक 100 पैकी, म्हणजेच पर 100. डी हे तुमचं उत्तर आहे. समजते किती बेसिक प्रश्न होता पहा बरं. चला त्याच्या पुढे आता 50 नंबरचा प्रश्न आहे. ॲव्हरेज ऑफ 3 कंझिक्युटिव्ह नंबर्स इज इक्वल टू, म्हणजे कोणत्याही 3 क्रमवार संख्यांची सरासरी किती असते. मग त्या क्रमवार समसंख्या असतील, क्रमवार विषम संख्या असतील, क्रमवार नैसर्गिक संख्या असतील, त्यांची सरासरी किती असते, तर मधल्या संख्या एवढी असते. उदाहरण द्यायचं झालं, समजा 3, 5 आणि 6 ह्या 3 संख्या आहेत. आता यांची जर आपल्याला काय काढायची आहे, सॉरी 3 नाही ना, 4 येईल. 4, 5 आणि 6 यांची जर सरासरी काढायची तर ही मधली संख्या 5च येणार आहे. पहा, सरासरी म्हणजे सगळ्या संख्यांची बेरीज 4 अधिक 5 अधिक 6 भागिले एकूण संख्या. 6 आणि 4 10 आणि 5 15 भागिले 3 केलं तर उत्तर काय आलं, 5. 5 ही काय आहे, मधली संख्या. समजलंय ना. अशा कोणत्याही 3 क्रमवार समसंख्या घ्या, 3 क्रमवार विषम संख्या घ्या, 3 क्रमवार नैसर्गिक संख्या घ्या, त्यांची सरासरी ही मधल्या संख्ये इतकी असते. किंवा 3 अशा संख्या घ्या ज्यांच्यातला फरक सारखाच असेल, त्यांची सुद्धा सरासरी मधली संख्या येणार आहे. मग उत्तर काय येणार आहे, मिडल नंबर. बी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला न्यायालय भरतीसाठी हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. निश्चितच तुम्हाला याचा परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. त्याचबरोबर हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज सुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. सरावासाठी ही टेस्ट सिरीज महत्त्वाची असते. याच्यामध्ये 10 फुल टेस्ट मिळणार आहेत आणि 200 पेक्षा जास्त टॉपिक टेस्ट मिळणार आहेत. पण आता ऑलरेडी टॉपिक टेस्ट मला वाटते 215 पेक्षा जास्त झालेले आहेत. अजूनही भरपूर त्यामध्ये अपलोड होणार आहेत. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती मित्रांनो. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थांबूयात. हॅव अ नाईस डे एव्हरीबडी.